नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाची नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत. भूगोलामधला अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते हा अतिशय सोपा पण थोडासा किचकट वाटणारा जो भाग आहे तो आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. सर्वप्रथम आपण पाहूया अक्षवृत्ते म्हणजे काय. अक्षवृत्ते म्हणजे काय? पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना आपण अक्षवृत्ते असे म्हणतो. बघा, पृथ्वीवरच्या ही आहे आपली पृथ्वी, बरोबर. पृथ्वीचा आकार थोडासा संत्र्यासारखा, म्हणून मध्यभागी फुगीर आणि वरच्या भागातून चपटा. तर हा संत्र्यासारखा आकार म्हणजे आपली पृथ्वी. हा झाला उत्तर ध्रुव आणि हा झाला दक्षिण ध्रुव. बरोबर. या पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना आपण अक्षवृत्ते असे म्हणतो. आडव्या काल्पनिक ज्या रेषा आहेत यांना काय म्हणतात? अक्षवृत्ते. उत्तर ध्रुवापासून आणि दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणाऱ्या म्हणजेच पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. काय म्हणतात? विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर. दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असणाऱ्या पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या अक्षवृत्ताला आपण काय म्हणतो? विषुववृत्त. त्यालाच 0° अक्षवृत्त असेही म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? 0° अक्षवृत्त. त्यालाच काय म्हणतात? 0° अक्षवृत्त. या 0° अक्षवृत्ताच्या म्हणजेच विषुववृत्ताच्या वर, बघा, विषुववृत्ताच्या वर प्रत्येक अंशाला एक असे उत्तर ध्रुवापर्यंत एकूण 90 अक्षवृत्ते आहेत. विषुववृत्तापासून वर उत्तर ध्रुवापर्यंत प्रत्येक अंशाला एक असे एकूण 90 अक्षवृत्त आहेत. तसेच विषुववृत्ताच्या खाली दक्षिण ध्रुवापर्यंत, विषुववृत्ताच्या खाली दक्षिण ध्रुवापर्यंत प्रत्येक अंशाला एक याप्रमाणे 90 अक्षवृत्त आहेत. बरोबर. विषुववृत्तामुळे पृथ्वीचं 2 समान भागात विभागणी झालेली आहे. विषुववृत्तामुळे म्हणजे हे आडवं जे वृत्त आहे 0° अक्षवृत्त, त्याच्यामुळे पृथ्वीची 2 समान भागामध्ये विभागणी झालेली आहे. तर विषुववृत्ताच्या वरच्या भागाला आपण उत्तर गोलार्ध असे म्हणतो. काय म्हणतो? उत्तर गोलार्ध. भूगोलामध्ये हा शब्द तुम्हाला नंतर बऱ्याच वेळेस ऐकायला मिळतील, हे शब्द उत्तर गोलार्ध. आणि जो विषुववृत्ताच्या खालचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? दक्षिण गोलार्ध. लक्षात येते? विषुववृत्ताच्या वरचा जो भाग आहे तो उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? दक्षिण गोलार्ध. विषुववृत्तामुळे हे पृथ्वीचे 2 समान भाग झालेले आहेत. म्हणून उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांना आपण काय म्हणतो? उत्तर अक्षवृत्ते. तर दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तांना आपण काय म्हणतो? दक्षिण अक्षवृत्ते. लक्षात येते? तर आता बघा, एकूण आपल्याकडे किती अक्षवृत्त आहेत? स्वतः विषुववृत्त हे एक 0 अक्षवृत्त आहे, बरोबर. विषुववृत्ताच्या वर असणारे अक्षवृत्त किती? 90. आणि विषुववृत्ताच्या खाली असणारे अक्षवृत्त किती? 90. तर असे एकूण 181 अक्षवृत्ते आहेत. लक्षात येते का? बघा, एकूण किती अक्षवृत्त झाले आपल्याकडं? तर एकूण 181 अक्षवृत्त आहेत. कसे कसे आहेत? स्वतः विषुववृत्त म्हणजेच हे 0° अक्षवृत्तच आहे, बरोबर. विषुववृत्ताच्या वर प्रत्येक अंशाला एक याप्रमाणे उत्तर गोलार्धामध्ये 90 आणि दक्षिण गोलार्धामध्ये 90, बरोबर. असे टोटल 181 अक्षवृत्ते आहेत. आता आपण अक्षवृत्तांची वैशिष्ट्ये पाहूया. अक्षवृत्तांची वैशिष्ट्ये. बघा, पहिलं वैशिष्ट्य काय? तर सर्व अक्षवृत्ते ही वर्तुळाकार आहेत. सर्व अक्षवृत्ते ही वर्तुळाकार आहेत. आपल्याला या द्विमितीय इमेजमध्ये आपल्याला ही सर्व अक्षवृत्ते एका रेषेप्रमाणे दिसत असतील, पण ओरिजिनली त्यांची कल्पना हे सर्व वर्तुळाकार आहेत, बरोबर.
दोन अक्षवृत्तांमधील अंतर दोन अक्षवृत्तांमधील अंतर हे सर्वत्र समान आहे. हे दोन अक्षवृत्तांमधील अंतर हे सर्वत्र समान आहे. ते म्हणजे किती आहे? 111.04 किलोमीटर. दोन अक्षवृत्तांमधील अंतर हे सर्वत्र समान आहे. ते किती आहे? तर हे 111.04 किलोमीटर. तिसरं बघा, सर्व अक्षवृत्ते ही एकमेकांना समांतर आहेत. बघा, सर्व अक्षवृत्ते ही एकमेकांना समांतर आहेत. समांतर आहेत याचा अर्थ काय? की हे एकमेकांना कुठेच छेदत नाहीत. बघा, समांतर आहेत, सगळीकडे अंतर त्यांचं समान आहे. नेक्स्ट, विषुववृत्ताच्या वर आणि विषुववृत्ताच्या खाली. बघा, विषुववृत्तापासून 23.5 अंश उत्तर व दक्षिण. बघा, विषुववृत्तापासून 23.5 अंश उत्तर म्हणजेच आपण इथं कन्सिडर करूया 23.5 अंश हे झालं उत्तर, आणि समजा इथं 23.5 अंश दक्षिण. या दोन अक्षवृत्तांना काही विशिष्ट नाव आहेत. बघा, 23.5 अंश उत्तर व दक्षिण, तर 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त त्याचं नाव आहे कर्कवृत्त. तर 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्ताचं नाव आहे मकरवृत्त. बघा, ही पृथ्वी आहे आपली, हा झाला कर्कवृत्त, तर हे झालं मकरवृत्त. हे कर्कवृत्त आणि मकरवृत्त काय आहेत? तर या 23.5 अंश उत्तर आणि दक्षिण हा जो भाग आहे, 23.5 अंश उत्तर आणि दक्षिण ह्या दोन्हीच्या मधला जो भाग आहे, या भागामध्येच सूर्याकडून येणारी किरणे ही लंबरूप पडतात. लक्षात येते का? 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानच सूर्याची किरणे ही लंबरूप पडतात. म्हणूनच त्या 23.5 अंश कर्कवृत्त आणि 23.5 अंश दक्षिण मकरवृत्तांचं महत्त्व आहे, किंवा त्यांचं ते एक वैशिष्ट्य आहे की या दोन अक्षवृत्तादरम्यानच सूर्याकडून मिळणारी लंबरूप किरणे या दोन भागातच पडतात. पुढचं बघा, पुढचं एक महत्त्वपूर्ण अक्षवृत्त आहेत, वैशिष्ट्यपूर्ण अक्षवृत्त आहेत, ते म्हणजे 66.5 अंश उत्तर आणि 66.5 अंश दक्षिण अक्षवृत्त. बघा, 66.5 अंश हे झालं 66.5 अंश दक्षिण आणि हे 66.5 अंश उत्तर अक्षवृत्त. बरोबर. तर यांचं काय नाव आहे? तर 66.5 अंश उत्तर अक्षवृत्ताला आर्क्टिक वृत्त असं म्हणतात. 66.5 अंश उत्तर अक्षवृत्ताला आर्क्टिक वृत्त असे म्हणतात, तर 66.5 अंश दक्षिण अक्षवृत्ताला अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात. मकरवृत्त आणि कर्कवृत्त यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यानच सूर्याकडून मिळणारी लंबरूप किरणे या प्रदेशातच पडतात. बरोबर. म्हणजे या प्रदेशातच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या बाहेर सूर्याकडून मिळणारी लंबरूप किरणे पडत नाहीत. तर अंटार्क्टिक वृत्त आणि आर्क्टिक वृत्त यांचं काय महत्त्व आहे? तर आपला दिवस आणि रात्रीचा कालावधी जो 24 तासांचा आहे, बरोबर, तर हा 24 तासांचा कालावधी हा संपूर्ण पृथ्वीवर सारखा नाहीये.
तर हा 24 तासांचा कालावधी हा फक्त या अक्षवृत्तांच्या दरम्यान 24 तासांचा कालावधी आहे. म्हणजे 66.5 अंश उत्तर, म्हणजे हा इथंपासून ते खाली 66.5 अंश दक्षिणपर्यंत या भागामध्ये 24 तासांचा दिवस आणि रात्रीचा कालावधी आहे. ते अक्षवृत्त क्रॉस केल्यानंतर हा कालावधी बदलतो. काही ठिकाणी तर हा कालावधी 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्रीपर्यंत गेलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य बघा की विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तांची लांबी कमी कमी होत जाते. बघा काय म्हणते, विषुववृत्तापासून हे झालं आपलं विषुववृत्त. जसं जसं आपण ध्रुवाकडे जातोय तसं तसं अक्षवृत्तांची लांबी ही कमी होत जाते. बघा आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला की जसं जसं आपण खाली जातोय ध्रुवांकडे किंवा वरती जातोय तसं तसं ही अक्षवृत्तांची लांबी, हे झालं दक्षिण ध्रुव, हे झालं उत्तर ध्रुव, तर यांची लांबी ही कमी कमी होत जाते. आकृती पाहिल्यानंतरच लक्षात येईल की त्यांची लांबी कमी होत जाते. परंतु आपण पाहिलं की या दोन्ही अक्षवृत्तांमधलं किंवा पृथ्वीवरील कुठल्याही दोन अक्षवृत्तांमधलं अंतर हे सर्वत्र समान असतं. ते म्हणजे किती असतं, 111.04 किलोमीटर. लक्षात येते. हे झालं अक्षवृत्तांच्या बाबतीत. आता आपण पाहूया रेखावृत्त. बघा रेखावृत्त म्हणजे काय, पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषांना आपण रेखावृत्त असे म्हणतो. बघा या सर्व रेषा ज्या आहेत म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो, रेखावृत्ते. पण या कशा जोडलेले आहेत, हे विषुववृत्त जे आहे मध्यभागातून जाणारं जे विषुववृत्त आहे, मध्यभागातून जाणारं विषुववृत्त वर्तुळाकार आहे, आपण पाहिलेलं आहे. वर्तुळाकार आहे म्हणल्यावर वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश असतं, बरोबर. हे प्रत्येक अंशाला 1 याप्रमाणे इथं प्रत्येक अंशाला असं हा एक अंश, हा एक अंश, ह्या विषुववृत्ताच्या प्रत्येक अंशातून 1 आणि दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यांना जोडणारे हे सर्व अर्धवर्तुळाकार रेषा आहेत किंवा अर्धवर्तुळे आहेत असं आपण म्हणू शकतो. बघा याप्रमाणे यांना आपण काय म्हणतो, रेखावृत्ते. लंडनमधील ग्रीनिच शहरावरून, बघा समजा हे लंडनमधील ग्रीनिच शहरावरून जाणारं जे रेखावृत्त आहे त्याला मूळ रेखावृत्त असे संबोधले जाते. त्याला मूळ रेखावृत्त असे म्हटले जाते किंवा प्राईम मेरिडियन त्याला असं म्हणतात. आणि या रेखावृत्तामुळेच पृथ्वीचे 2 भाग झालेले आहेत. एक भाग म्हणजे त्या प्राईम मेरिडियनच्या पूर्वेकडील भागाला आपण पूर्व गोलार्ध, तर पश्चिमेकडील भागाला आपण काय म्हणतो, पश्चिम गोलार्ध. म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आपण विषुववृत्तामुळे 2 भाग झाले होते, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, त्याचप्रमाणे मूळ रेखावृत्तामुळं म्हणजे किंवा 0 रेखावृत्तामुळं आपल्या पृथ्वीचे 2 समान भाग झाले, ते म्हणजे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. म्हणून पूर्वेकडील रेखावृत्तांना आपण म्हणतो पूर्व रेखावृत्ते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तांना आपण म्हणतो पश्चिम रेखावृत्ते.
याच मूळ रेखावृत्ताच्या किंवा ग्रीनिच रेखावृत्ताच्या उजवीकडे किंवा म्हणजे पूर्वेकडे एकूण 180 रेखावृत्ते आहेत, तर पश्चिमेकडे एकूण 180 रेखावृत्ते आहेत, बरोबर. तर असे एकूण 360 रेखावृत्ते आहेत. बघा, अक्षवृत्ते किती होती? 90 + 90 + 1 म्हणजे 181 अक्षवृत्ते होते. तर रेखावृत्त किती आहेत? तर रेखावृत्त आपल्याकडं 360 रेखावृत्ते आहेत. आता यांची वैशिष्ट्ये आपण पाहूया. वैशिष्ट्ये बघा, सर्व रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार आहेत. सर्व रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार आहेत. अक्षवृत्ते कशी होती? अक्षवृत्ते ही सगळे पूर्ण वर्तुळाकार होती, बरोबर. तर रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार आहेत. बघा, सर्व रेखावृत्ते समान लांबीचे आहेत. म्हणजे 360च्या 360 अक्षवृत्त ही समान लांबीचे आहेत. तर या उलट अक्षवृत्त हे समान लांबीचे होते का? नाही. अक्षवृत्त हे विषुववृत्तापासून जसं जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं तसं त्यांची लांबी कमी होत होती, बरोबर आहे. हा फरक लक्षात ठेवा. सर्व रेखावृत्तांची लांबी सर्व ठिकाणी समान असते, परंतु अक्षवृत्तांच्या लांबीबाबत काय? तर अक्षवृत्तांची लांबी ही ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. तिसरं बघूया. सर्व रेखावृत्तांमधील अंतर सर्व रेखावृत्तांमधील अंतर हे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. बघा, हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे, परीक्षेत येऊ पण शकतात. काय म्हणते बघा, आपण असंच एक वाक्य अक्षवृत्तांच्या बाबतीत पण पाहिलं होतं, पण आपण आता रेखावृत्तांच्या बाबतीत बघू. काय म्हणते बघा, की विषुववृत्तापासून म्हणजे इथून बघा, विषुववृत्तापासून हे झालं विषुववृत्त, ध्रुवाकडे जाताना विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना दोन रेखावृत्तांमधील अंतर हे कमी कमी होत जाते. बघा, हे अंतर इथं विषुववृत्त ह्याच्यावर सर्वाधिक अंतर असते, पुन्हा हे अंतर कमी 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 होत जाते. बघा, आणि नंतर तर ध्रुवाच्या ठिकाणी तर सर्व एका बिंदूतूनच बाहेर निघतात. बघा, तसंच आहे खाली पण ध्रुवाकडे जाताना हे अंतर कमी होत जाते. आपण अक्षवृत्तांच्या बाबतीत काय बघितलं? तर अक्षवृत्तांची लांबी कमी कमी होत जाते, बरोबर. आणि रेखावृत्तांच्या बाबतीत रेखावृत्तांमधील अंतर कमी होत जाते. ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. परत एकदा बघू आपण. अक्षवृत्ते हे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना त्यांची लांबी कमी 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 होत जाते, बरोबर. तर रेखावृत्तांच्या बाबतीत काय आहे? तर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना दोन रेखावृत्तांमधील अंतर, लक्षात घ्या शब्द, दोन रेखावृत्तांमधील अंतर कमी कमी होत जाते. आता पाहूया आपण अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचे उपयोग. बघा, अक्षवृत्तांचा आणि रेखावृत्तांचा उपयोग हा मुख्यतः स्थान निश्चिती करण्यासाठी केला जातो. बघा, स्थान निश्चिती, पहिला उपयोग काय? स्थान निश्चिती. स्थान निश्चिती म्हणजे काय? तर समजा ही आपली पृथ्वी आहे, बरोबर. हे झालं विषुववृत्त, हे झालं ग्रीनिच आपला, बरोबर. ह्याला आपण म्हणू विषुववृत्त आणि हे आपलं ग्रीनिच रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्त, बरोबर. तर या दोघांमुळे पृथ्वीचे 4 भाग झालेले आहेत, बरोबर. तर हा भाग जो आहे हा विषुववृत्ताच्या वर आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? उत्तर. आणि ग्रीनिचच्या पूर्वेला आहे म्हणून पूर्व, बरोबर. तो याला म्हणतात उत्तर पूर्व गोलार्ध, बरोबर. खालच्या भागाला त्याचप्रमाणे काय म्हणतो? विषुववृत्ताच्या खाली आहे म्हणून दक्षिण.
आणि ग्रीनिचच्या पूर्वेला आहे म्हणून हा दक्षिण पूर्व गोलार्ध. बघा, यानंतर परत हा भाग हा विषुववृत्ताच्या खाली आहे म्हणून हा झाला दक्षिण, आणि ग्रीनिचच्या पूर्वेला आहे म्हणून याला म्हणतो आपण, सॉरी पश्चिमेला आहे म्हणून आपण याला म्हणतो दक्षिण पश्चिम गोलार्ध. आणि हा जो भाग आहे हा भाग आहे उत्तर पश्चिम गोलार्ध. आता यांचा काय उपयोग आहे, जेव्हा आपण अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा विस्तार पाहतो तेव्हा तुम्हाला उत्तर पूर्व किंवा अक्षवृत्ते जेव्हा विस्तार येतो तेव्हा तुम्हाला उत्तर आणि दक्षिण असतात, किंवा हा अक्षवृत्तीय विस्तार आहे. जो समजा आपण उदाहरण भारताचा घेऊया, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार साधारणपणे घेऊया आपण ॲव्हरेज 8 अंश ते 37 अंश, बरोबर. आता काय म्हणायचं झालं, उत्तर का दक्षिण. बघा, भारत हा उत्तर गोलार्धात आहे, हे आहे विषुववृत्त. इथून 8 अंश समजा म्हणजे इथं झालं, आणि 37 अंश हे समजा. इथून आपण एक लाईन मारून घेऊया, बरोबर. या भागामध्ये भारत कुठेतरी आहे. 8 अंश ते 37 अंश उत्तर, हा झाला अक्षवृत्तीय विस्तार. इथं आपण अक्षवृत्तीय शब्द लिहिलाय त्याच्यामुळे इथं पुढे लिहायची गरज नाही. किंवा भारताचा विस्तार म्हटल्यानंतर 8 अंश ते 37 अंश उत्तर अक्षवृत्ते असं लिहित आहेत. सुरुवातीला जर अक्षवृत्तीय विस्तार असेल तर पुढं असतं अक्षवृत्ते लिहायची गरज नाही. तर रेखावृत्तीय विस्तार काय आहे, रेखावृत्तीय विस्तार काय भारताचा, जवळपास 66 अंश ते 97 अंश पूर्व रेखावृत्ते. म्हणजे बघा, इथून जर 0 सुरुवात झाला असेल तर इथं कुठंतरी समजा 66 अंश, बरोबर, आणि इथं पुढं 67 अंश, 97 अंश, सॉरी 97 अंश. तर या भागामध्ये आपल्याला भारत देशाचं अस्तित्व जाणवतं. तर हा झाला स्थान निश्चिती. यावरून आपण एखाद्या देशाचं किंवा कुठल्याही ठिकाणाचं स्थान निश्चित करू शकतो. दुसरा उपयोग बघितला तर अक्षवृत्तांमुळे काही हवामान कटिबंध तयार झालेले आहेत. आता ते काय बघा, आपली पृथ्वी आहे हे, बरोबर. पृथ्वीला सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते. हा झाला सूर्य, बरोबर. हे झालं आपलं विषुववृत्त, हे झालं कर्कवृत्त, आणि हे झालं मकरवृत्त, बरोबर. कर्कवृत्त आणि मकरवृत्त काय आहेत, कारण इथं आपल्याला लंबरूप किरणे मिळतात. सूर्यापासून मिळणारी किरणे हे लंबरूप मिळतात. म्हणजेच लंबरूप मिळतात म्हणजे काय, तर तिथं डायरेक्ट आपल्याला उष्णता मिळते, तिथं तापमान जास्त असतं. म्हणून हा जो भाग आहे याला आपण म्हणतो उष्णकटिबंधीय प्रदेश, बरोबर आहे का. याला आपण काय म्हणतो, म्हणजे पहिला हा उष्णकटिबंधीय, त्यानंतर आपला 66.5 अंश वाला काय, 66.5 अंश. इथं सूर्यकिरणे तिरपी पडतात, बरोबर आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, समशीतोष्ण. नावातच आहे बघा, समशीतोष्ण, 66.5 अंश. आणि ध्रुवाचा जो भाग आहे याला आपण म्हणतो शीतकटिबंधीय. हा उत्तर ध्रुव शीतकटिबंधीय. अक्षवृत्तांमुळे आपल्याला हे पण फायदे आहेत की कुठल्या अक्षवृत्तांदरम्यान कुठला प्रदेश येतो, आणि यावरूनच एखाद्या देशाच्या आपल्याला अक्षवृत्तीय जर विस्तार कळाला तर त्या ठिकाणचं आपल्याला तापमानाचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा अक्षवृत्तांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे बघा, कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान सूर्यकिरणे लंबरूप पडतात, म्हणून या ठिकाणी आपण
उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतो, कारण तिथं तापमान जास्त असतं. 66.5 अंशावर सूर्यकिरणे ही तिरपी पडतात दोन्ही ठिकाणी, उत्तर आणि दक्षिण. त्यामुळे या भागाला समशीतोष्ण, म्हणजे समान शीत पण आहे आणि उष्ण पण आहे, समशीतोष्ण असा शब्द आहे त्याला. तर या ठिकाणचं जे तापमान असतं किंवा या भागातलं आजूबाजूचं जे तापमान असतं हे समशीतोष्ण प्रकारचं असतं. तर ध्रुवाकडचं जे तापमान आहे तिथं सूर्यकिरणे पोहोचतच नाहीत, तर त्या ठिकाणी एकदम अतिशय थंड किंवा बर्फाचं प्रमाण असतं, जास्त असतं. तर या ठिकाणी आपण शीतकटिबंधीय प्रदेश असे म्हणतो. याचप्रमाणे रेखावृत्तांचा उपयोग सुद्धा आपल्याला वेळेसाठी करता येतो. रेखावृत्तांचा उपयोग हा वेळ निश्चित करण्यासाठी केला जातो. एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. बघा, एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. यावरून आपण 2 ठिकाणांमधील वेळेचा अंदाज आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ ग्रीनिच रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजलेले असतील, म्हणजेच ग्रीनिच रेखावृत्त जर सूर्यासमोर असेल तर भारतामध्ये किती वाजले असतील? भारतामध्ये 82 अंश रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर सोपंच आहे, काय करायचं आपण की भारताचं रेखावृत्त आहे 82 अंश, त्याच्यामुळे ग्रीनिचचा वजा करा. बरोबर, किती आले टोटल? 82 अंश होते. म्हणजे फरक कितीचा झाला? 2 ठिकाणांमधला फरक कितीचा झाला? 82 वृत्तांचा फरक झाला. तर एका वृत्ताला जायला 4 मिनिटे लागतात. तर 82 वृत्तांना किती लागतील? 82 गुणिले 4. बरोबर आहे, किती झालं? 4 दोन्ही 8 आणि 4 8 32, म्हणजेच किती वेळ लागेल? 328 मिनिटे. आणि भारत हा ग्रीनिचच्या पूर्वेला आहे, म्हणजे पूर्वेचा भाग हा सूर्यासमोरून अगोदर जाईल, म्हणून भारताची वेळ सुद्धा ग्रीनिचच्या वेळेपेक्षा पुढं असेल. म्हणजेच किती आहे? भारत जर 328 मिनिट म्हणजेच किती? 300 मिनिट अधिक 28 मिनिट. 300 मिनिट म्हणजे किती? 5 तास अधिक 28 मिनिट. म्हणजेच जेव्हा ग्रीनिचवर किंवा इंग्लंडमध्ये आपण म्हणूया, इंग्लंडमध्ये दुपारचे 12 वाजलेले असतात, तेव्हा भारताची वेळ पूर्वेला असल्यामुळं भारताची वेळ ती होऊन गेलेली असते. भारताची वेळ ग्रीनिचच्या वेळेच्या पुढे आहे, त्यामुळे भारतामध्ये त्यावेळी संध्याकाळचे 5:30 वाजले असतील. लक्षात येते का? बघा, क्रिकेट सामन्यांचं जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर इंग्लंडमध्ये सकाळी 9 वाजता चालू होणारी मॅच, बघा इंग्लंडमध्ये किंवा 9:30ला आपण पकडूया, इंग्लंडमध्ये जर 9:30ला सकाळी एखादी मॅच चालू होणार असेल तर त्याच्यामध्ये 5 तास जर घेतले आपण, 5.5 तास, बरोबर आहे, तर किती होतात बघा? 9:30 + 5.5 तास किती झाले बघा? तर भारतामध्ये त्या मॅच दुपारी 3 वाजता चालू होतात, बरोबर आहे. या उलट ऑस्ट्रेलियाचा जेव्हा आपण विचार करतो, ऑस्ट्रेलिया हा भारतापेक्षा सुद्धा पुढे आहे, बरोबर, भारतापेक्षा सुद्धा पूर्वेला आहे. आणि जवळपास जर कालावधी पाहिला तर ऑस्ट्रेलियामध्ये 2-3 प्रमाण वेळ आहेत, त्यापैकी एक प्रमाण वेळ हे 4.5-5 तासाचा, म्हणजे जवळपास तेवढाच फरक आहे. त्यामुळे जेव्हा ऑस्ट्रेलियात मॅच असते तेव्हा 9:30च्या अगोदर 3-4 तास किंवा 5 तास आपल्याकडे पहाटेच 4:30, 5, 6 वाजता मॅच चालू होतात. हे ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल किंवा यापुढे तुम्ही करून बघा की हा रेखावृत्तांमुळे आपण एखाद्या ठिकाणच्या वेळेचा अंदाज घेऊ शकतो, तर अक्षवृत्तांमुळे आपण तापमानाचा अंदाज घेऊ शकतो. तर दोन्हींचा वापर करून एखाद्या ठिकाणचे आपण स्थान निश्चिती करू शकतो. तर अशा प्रकारे आपण अक्षवृत्ते आणि रेखावृत्तांची थोडक्यात माहिती पाहिली आहे. आशा करतो की हा कन्सेप्ट तुम्हाला थोडीफार तरी समजली असेल. तर भेटूया अशाच एकदा नवीन कन्सेप्टसह. तोपर्यंत धन्यवाद.